प्रेस द लॉर्ड. झाला. प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो मी. देव बाप्पाने आज परत आठवण केली आपली. प्रियांनो, देवाची सेवा देवाच्या मर्जीने जर झाली तर देवाची सेवा आशीर्वादित होणार. देवाची सेवा देवाच्या मर्जीने झाली नाही तर ती आशीर्वादित होईल याची खात्री शाश्वती देता येत नाही. आणि देव बाप्पाला तर नेहमी उत्सुकताच आहे की माझा सेवक, माझे विश्वासी सेवेला जाण्यासाठी रेडी राहावे. परंतु पवित्र आत्मा प्रत्येकाला पाहतो, प्रत्येकाकडे तो लक्ष देतो की कोणाला किती वेळ आहे मला सेवा करण्यासाठी. जो रेडी दिसेल त्यांच्याकडेच पवित्र आत्मा जातो आणि निरोप देतो. संध्याकाळी 6:30 वाजता मला देव बाप्पाने हे ठिकाण दाखवलं ना, तर आज माझं दुसऱ्या ठिकाणी प्रेयर होती. आणि ज्या ठिकाणी आज मी जायचं ठरवलं होतं तिथं प्रियांनो जवळजवळ 3 महिने झाले मी सेवेला गेलो. किती महिने झाले? 3. आणि त्या प्रियजनांना मी सांगितलेलं आहे, तुम्ही मला फोन केला ना, मी तुम्हाला एकच उत्तर देणार आहे की देव बाप्पाने दाखवलं मी लगेच येईल. त्यामुळे त्यांचे मला काही फोन आले नाही. पण आज असं वाटत होतं सकाळपासून मला दाखवलं नाही देव बाप्पाने. मला आज कदाचित इकडं कल्याण रोडकडेच माझं जाणं होईल. पण देव बाप्पाने आजही त्या ठिकाणच्या प्रियजनांची आठवण केली. प्रियांनो, देवबाप ज्या ठिकाणची आठवण करत नाही ना त्याचं कारण काय असतं माहिती का? कारणाशिवाय देवबाप जात नाही बरं का कोणत्या ठिकाणी. ज्या ठिकाणी देव बाप्पाच्या इच्छेप्रमाणे प्रियजन देवाच्या सेवेसाठी उत्सुक दिसत नाही ना, तिथं देवबाप मग टाळमटाळ करतो. सेवकाला तर वाटतं हर ठिकाणी जावा आणि वचन सांगावा. परंतु पवित्र आत्मा प्रत्येकाचं निरीक्षण करतो की कोण कशा प्रकारे माझा दास आल्यावर प्रार्थनेसाठी रेडी होतात किंवा तयारी दाखवतात. म्हणून जो देव आलेला आहे स्वर्ग सोडून आपल्या घरात, त्याचं आगत स्वागत आपण प्रार्थनेने करूया. आणि आज आपल्याकडे ठकुलीताई सुरुवातीची प्रार्थना करणार. जे काही शास्त्र वचन मिळाले माझ्या परमेश्वरा जो काही संदेश मिळाले बाप्पा ते तो आशीर्वादित कर बाप्पा. ते समजण्यासाठी तो आम्हाला चांगला ज्ञान आहे तो आम्हाला भर माझ्या परमेश्वरा. जे काही पाठवून न देता बाप्पा 10 पटने 20 पटने तर 100 पटीने फळ देणार तो आम्हाला माझी सांगली. तुझ्या बसल्या प्रत्येकाला तुझ्या विपुलाने तुझ्याशी आशीर्वाद मिळाला. हीच लहान नंतर विनंती धन्यवाद आमचे प्रवेश आमेन. प्रियांनो, बायबलमध्ये करंथीकराच्या पत्रामध्ये एक शब्द देवाच्या आत्म्याने ठेवलेला आहे. आणि जेव्हा ठकुलीताई प्रार्थना करत होती तेव्हा मी आज विचार मी केलंच नाही. आज म्हणलं देव बाप्पा मी विचार नाही करणार की मला विचारातून काय बोलायचंय. आणि नंतर वचन तर माझ्याजवळ होतं, पण विचारातून मी कशी सुरुवात करणार म्हणलं आज मी विचार याची तयारी नाही करणार. कधी कधी काय होतं माहितीये का प्रियांनो, संदेशाच्या विचाराला सुरुवात करण्यासाठी मला कितीतरी वेळ खर्च करावा लागतो. विचार मिळाला तर वचन त्याप्रमाणे
देवबाप दाखवतो. विचार नसला ना तर मग वचन एकीकड विचार एकीकड असलं ना त्याला मजा नाही राहत. मी आज म्हणलं जे वचन तू मला दाखवलंय आणि ज्या वचनाचा मी रेफरन्स लिहिलाय त्याचा विचार माझ्या मनामध्ये येणं आज तरी शक्य नाहीये आणि मी या विचारावर विचारही करणार नाही. तिथं गेल्यावर तुझ्या आत्मेने मला दाखवावं की जे वचन मी तुला दिलंय संदेशाचं त्याचा विचार काय आहे. जेव्हा काही प्रार्थना करत होती तेव्हा देव बाप्पाने मला विचाराची सुरुवात दाखवली. बायबलमध्ये तर्क वितर्क हा शब्द दिलेला आहे. मग तर्क वितर्क या शब्दाचा अर्थ वेगवेगळ्या प्रकारे प्रत्येक जण घेतो. पण आज तर्क वितर्क या शब्दाला पवित्र आत्मा वचनाच्या पुराव्यानिशी सिद्ध करून दाखवणार आहे. प्रियांनो, पवित्र आत्म्याचा विचार आणि पवित्र आत्म्याचं बोलणं हर एक विश्वासणाऱ्याने हर एक सेवकाने सन्मानाने स्वीकारलं पाहिजे. कधी कधी काय होतं माहितीये का, एकमेकाच्या संदेशाची ना ईर्ष्या निर्माण होती मनामध्ये. कधी संदेशाची ईर्ष्या करू नये प्रियांनो. हे आपले बोट सारखे नाही. त्यामुळं कुणाचा संदेश जसा असेल ना तसा ते स्वीकारणं महत्वाचं आहे. या बोटाचा असलं ना तर या बोटाचा सन्मान जेवढा आहे ना हे लहान आहे अशाच प्रकारे याचा सन्मान केला पाहिजे. या बोटाचं जर असला सर्वात मोठं बोट आपल्या हातामध्ये हे आहे याचा मोठा सन्मान केला पाहिजे. प्रियांनो, लहान मोठे बोट आपल्याला जे आहेत ना त्या प्रकारे आम्ही संदेशाचा स्वीकार करणं गरजेचं आहे. पण कधी कधी एखाद्याला जर वाटलं ना माझ्या संदेशाचा सन्मान व्हावा, माझे संदेश चांगले म्हणावे, इतरांच्या संदेशांना इतकं डिमांड किंवा व्हॅल्यू देऊ नये अशी जर भावना कोणाच्या मनात आली तिथं प्रियांनो देवाचं कार्य जसं व्हायला पाहिजे तसं होत नाही. कारण देवाचं कार्य देवाच्या मर्जीने झालं पाहिजे. माणसाच्या मर्जीने देवाचं कार्य होणं याच्यामध्ये धन्यता नाही. जर माणसाच्या मनाने कार्य होण्याची जर धन्यता असते तर पवित्र आत्म्याला बोलायची गरजच नव्हती. असते का गरज पवित्र आत्म्याला? तो म्हणला असता का मी तुमच्या अगोदर उतरून आलोय चर्च मध्ये किंवा हाऊस प्रेयर मध्ये, बोलला असता का? कधीच बोलला नसता. म्हणून पवित्र आत्म्याचा आम्ही सन्मान तसा केला पाहिजे जसा सन्मान पवित्र आत्मा घेण्याची आशा ठेवतो. प्रियांनो, जीवनामध्ये तर्क वितर्काला देव बाप्पाने जर बायबल मध्ये ठेवलंय तर का ठेवलेलं आहे त्याचं प्रमुख कारण आपण वचनातून बघूया. आणि जे वचन आपण पाहणार आहोत ते वचन आज आपल्या संदेशाचं वचन आहे. त्यासाठी काढूया प्रेषिकांची कृत्य 13वा अध्याय 46वा वचन. प्रेषितांची कृत्य 13वा अध्याय 46वा वचन. तेव्हा पौल व बर्नबा हे निर्भीडपणे म्हणाले, देवाचे वचन प्रथम तुम्हाला सांगण्याचे अगत्य होते. तरी ज्या अर्थी तुम्ही त्यांचा अवहेळ करता व आपणाला सार्वकालिक जीवनाकरता अयोग्य ठरवता त्या अर्थी पहा. आम्ही परराष्ट्रीयांकडे वळतो. प्रियांनो, जो शेवटचा भाग वाचनाचा ताईंनी वाचला, शेवटचा अगदी शेवटचा भाग, त्याच्यात लिहिलेला आहे आम्ही परराष्ट्रीयाकड वळतो. हा जो परराष्ट्रीय शब्द आहे ना प्रियांनो, वेगवेगळ्या माध्यमातून परराष्ट्रीयाकडे आम्ही वळतो हे मी ऐकलंय.
देवाच्या आत्म्याने जर बायबल मध्ये हा शब्द ठेवलाय ना, तर देवाच्या आत्म्याने या बायबल मध्ये त्या वचनाचा पुरावाही ठेवलेला आहे. काही जणांना वाटतं इस्रायल देशामध्ये जर येशू ख्रिस्त आला होता बेथलेम शहरामध्ये, तर फक्त इस्रायली लोकांसाठीच प्रभू आलेला होता. इस्रायली लोकांशिवाय प्रभू दुसरीकडे गेलाच नाही किंवा जाणारच नव्हता. अशा तऱ्हेचं वचन दिलंय की तो इस्रायला खेरीज दुसऱ्यांकडे गेला नाही. पण हे इस्रायली लोक कोण आहेत? जसं झाड असतं ना प्रियांनो, 100 वर्षाचं जर झाड असलं ना, हे साधारण झाड नाही बघणार आपण 1-2 वर्षाचे. 100 वर्षाचं जर झाड आज उभं आहे तर का उभं राहतं? ते उभं राहण्याचं कारण काय त्याचं? हा, अगदी राईट बोलले आमच्या आणखी. ज्या झाडाच्या जेवढ्या मुळ्या खाली खोलवर गेलेले आहेत तेवढं ते झाड मजबूत आहे. ज्या झाडाच्या मुळ्या खोलवर गेलेल्या नाहीत ते झाड तेवढं मजबूत नाही जेवढं मजबूत असायला पाहिजे. आता देवबाप हा विचार का सांगते? झाडाचा 100 वर्षाचाच का सांगते? 2 वर्षाच्या झाडाचा का नाही सांगत? 5 महिन्याच्या झाडाचा का नाही सांगत? 100 वर्षाचे सांगायची देवबाप्पाला काय इच्छा झाली? कारण प्रियांनो, 100 वर्षाच्या अनुभवाच्या झाडाने उन्हाळ्या पावसाळ्या भरपूर पाहिलेल्या असतात. तो हर प्रसंगामधून गेलेला असतो. त्याच्या जवळ जरी तो बोलत नसला पण त्याच्या जवळ शब्दशः अनुभव असतो की मी या जागेवर आज उभा आहे. मी काय काय माझ्या कारकिर्दीमध्ये पाहिलंय किंवा सहन केलंय. दुसऱ्या भाषेत सेवकांचा पण असाच परिचय आहे प्रभूमध्ये. ज्यांनी सेवेमध्ये झळा खाल्ल्या, निंदा सहन केली, त्रास सहन केला, अपमान सहन केला, देवाच्या विरोधात सेवकाच्या विरोधात बोललेले शब्द सेवकाने सहन केले, अशा अनेक इतर गोष्टी ज्या सेवकाने या सहन केल्या त्याला म्हणतात हा अनुभवाचा सेवक आहे. पण एखाद्याने काही सहन केलं नाही सेवेमध्ये, मग त्याला कळन का सेवेमध्ये काय काय गोष्टीला सामोरं जावं लागतं? प्रियांनो, सर्वात उत्तम उदाहरण नेहमी देवबाप देतो वचनातून. आज ते वचन काढणार नाही आपण, कारण ते वचन पाऊलाच्या जीवनामध्ये सर्वात आशीर्वादाचं वचन असू शकतं असं मी समजतो. आणि त्या वचनाचा रेफरन्स आहे प्रेषितांची कृत्य 20वा अध्याय 23वे वचन. तिथं सांगितलंय की ज्या ठिकाणी मी जात आहे त्या ठिकाणी संकटे माझी वाट पाहत आहे. प्रियांनो, जो सेवक सेवेला जाण्या अगोदर जर आपल्या सेवेविषयीच सांगतोय की मी त्या ठिकाणी जाणार आहे, तिथं काय माझी वाट पाहतय, तर प्रियांनो आम्ही समजू शकतो की सेवकाच्या सेवेमध्ये कशा प्रकारचे संकट असतात. म्हणून प्रियांनो, अनुभवाचा सेवक आणि अनुभव न घेतलेला सेवक याच्यामध्ये अंतर आहे. प्रियांनो, आम्ही विदेशाकडे वळतो. काही जणांना वाटतं इस्रायली लोकांपुरता आला होता, मग इस्रायली लोकांनी प्रभूला नाकारलं म्हणून प्रभूने विदेशाकडे सेवकांना पाठवलं, अशा तऱ्हेचं बोलतात. प्रियांनो, कुणी दुसऱ्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतो, कुणी आणखी दुसऱ्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतो आम्ही विदेशाकडे वळलो किंवा परराष्ट्रीयाकडे वळलो. परंतु देवबाप काय सांगतो
ते आपण वचनातून बघू. आम्ही विदेशाकडे वळतो, याला देव बाप्पाच्या आत्म्याने कोणत्या भाषेत प्रगट केलंय ते वचनाच्या पुराव्याने. एफिसकरास पत्र 1 अध्याय 4 वचन. त्याप्रमाणे आपण त्याच्या समक्षतेत पवित्र व निर्दोष असावे, म्हणून त्याने जगाच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्ताच्या ठायी निवडून घेतले. जग निर्माण झालं नव्हतं. जगाची फक्त कल्पना देव बाप्पाच्या मनामध्ये आली असेल, त्याच्या अगोदर देव बाप्पाने आपल्या नावामध्ये काही जणांना निवडून घेतलं. पण हे जे निवडून घेतले ते इस्रायली देशामध्ये का नाही राहिले? इस्रायल देशामध्ये राहणं त्यांचं महत्वाचं होतं का नव्हतं? कारण प्रभू जर इस्रायली लोकांसाठीच आला होता, मग विदेशाकडे देव बाप्पाच्या आत्म्याने सेवकांना का पाठवलं? प्रियांनो, उत्पत्तीच्या 11व्या अध्यायामध्ये जे भाषेचा घोटाळा झालेला दिलेलं आहे ना, भाषेचा घोटाळा देव बाप्पाने का केला? कारण देव बाप्पाने बुरुज बांधायला सांगितला होता, आणि ज्या प्रकारे बुरुज बांधण्याची देव बाप्पाने त्यांना आज्ञा दिली होती, त्यांनी त्या आज्ञेच्या विरोधात तो बुरुज बांधायला काढला. आता आपण सगळं डिटेल नाही पाहणार, त्याचं आपला तो विषय नाही, परंतु समजण्यासाठी की इस्रायल देशाच्या बाहेर सेवकांना देव बाप्पाने सेवेला का पाठवलं. प्रियांनो, भाषेचा घोटाळा होण्या अगोदर वेगवेगळ्या ठिकाणी लोक पांगण्याच्या अगोदर सर्व काही व्यवस्थित चाललेलं होतं. सर्व काही व्यवस्थित वाटेने त्या समाजाला चाललेलं असेल, पण जेव्हा बुरुज बांधण्याच्या वेळेस परमेश्वराने पाहिलं, मी बुरुज कसा बांधायला सांगितला, कोणते वस्तू वापरायला सांगितल्या, पण त्या वस्तू न वापरता वेगळ्याच वस्तू वापरीत आहे, तेव्हा देव बाप्पाने त्यांच्या भाषेमध्ये गडबडी केली आणि प्रत्येकाला वेगवेगळी भाषा देऊन त्यांची पांगापांग झाली. जिथं भाषेचा घोटाळा झाला ना प्रियांनो, तिथंच निवडलेले प्रियजन जगाच्या स्थापनेपूर्वी होते, मग ते उदयास आले. या पिढीतून त्या पिढीत, त्या पिढीतून त्या पिढीत असे उदयास येत गेले. पण जी ती पिढी होती ना बुरुज बांधण्याच्या वेळेला, त्या पिढीमध्ये जगाच्या स्थापनेपूर्वी ख्रिस्तामध्ये निवडून घेतलेले प्रियजन होते, पण ते पांगले, वेगवेगळ्या ठिकाणी गेले. सर्व एकाच ठिकाणी गेले नाही. काही या देशात गेले, काही त्या देशात गेले, काही कुठल्या देशात गेले. जिथं जो व्यक्ती गेला, देवाच्या आत्म्याने पाहिला, याला मी जीव पृथ्वीची निर्मिती करण्या अगोदर ख्रिस्तामध्ये निवडलंय, म्हणून त्याच्यापर्यंत जाण्यासाठी सेवकांना त्याने आज्ञा दिली की आता इकडं जा तुम्ही. परंतु प्रियांनो, सांगताना कधी कधी संदेश वेगवेगळे आम्ही ऐकतो. प्रियांनो, पवित्र आत्मा जे बोलतो ना, ते पुराव्यानिशी बोलतो. काहीच मी पण घोटाळ्यात पाडायचो. जेव्हा मी सेवक नव्हतो, ब्रदर होतो, मी ऐकायचो संदेश. मी संदेश ऐकायला कधीच कुचराई नाही केली माझ्या जीवनामध्ये. कुणाचा संदेश असला मी ध्यान देऊन ऐकायचो, आणि मला संदेशामध्ये उठून बाहेर जाणं ना बिलकुल पसंत नाही. मी या गोष्टीला ना कधीच मान्यता देत नाही. कारण तुम्ही जर ऐकायचं ना तुम्हाला, तर पूर्ण ऐका ना तर ऐकू नका. 5 मिनिटं बसायचं, 10 मिनिटं बाहेर जायचं, काय संदेश तुम्हाला ऐकायला मिळणार हो? काय देव बाप तुम्हाला आशीर्वाद देणार आहे? प्रियांनो, तयारीनिशी आम्ही संदेशाला चर्चमध्ये असो, हाऊस प्रेयरमध्ये असो बसलं पाहिजे. कारण देव मोठ्या आशेने जर येतो ना तुम्हाला द्यायला, तुम्हाला घ्यायला काय हरकत आहे? प्रियांनो, एखादा व्यक्ती जर डिस्टर्ब झाला ना तर त्याला कशात मन लागत नाही. बघा, एखाद्या व्यक्तीमध्ये, अहो मी अजूनही डिस्टर्ब झालो राव, माझं कशातच मन लागत नाही, चितमनच लागत ना. मग एखादा त्यांना
चांगल्या मूड मध्ये आणण्यासाठी बरेच प्रयत्न करतात, पण एखाद्याचा असं डिस्टर्ब होणं असतं, तो कशानेच नीट नाही होत. तो जेव्हा एकांतामध्ये 2 तास 3 तास थांबल, तेव्हा जर त्यांचा मूड नीट झाला तर तो भाग वेगळा. नसे एखाद्याचा त्या दिवसभरच मूड नीट राहत नाही. तसं प्रियांनो, पवित्र आत्मा जर डिस्टर्ब झाला एखाद्या विषयी, तर पवित्र आत्मा पण एखाद्याला आशीर्वाद देण्याचं टाळतो. पवित्र आत्म्याला नाही का मुभा, पवित्र आत्मा नाही करू शकत असं. प्रियांनो, सगळ्यांना जीवनामध्ये डिस्टर्ब करणं मान्य होईल. पवित्र आत्म्याला डिस्टर्ब करणं ना आमच्यासाठी धोक्याचं आहे. म्हणून पवित्र आत्म्याचा आम्ही जेवढा आदर सन्मान करू, तो आमचा तेवढा आदर सन्मान करणारा होईल. प्रियांनो, ज्या ज्या ठिकाणी जे जे विश्वासणारे पांगले, त्यांच्यापर्यंत देवाचं वचन जाणं गरजेचं आहे का नाही? मग भारतामध्ये तो ऑलरेडी आम्हाला देवाचा सेवकच आला. आम्हाला काय इतर जण हे नाही करावं लागले. एक सेवक आला आणि त्या सेवकाने पूर्ण भारतामध्ये जिथपर्यंत त्या दासाला देवाच्या आत्म्याने चालवलं, तिथपर्यंत त्या दासाने सेवा केली. आणि तिथून पुढं सेवा, मग ज्यांनी वचन ऐकलं त्यांनी पुढं ती सेवा भारतामध्ये आणली. प्रियांनो, जिथं पण शिष्यांचे पाऊल पडले, ती भूमी देव बाप्पाने त्यांना देण्याचं अभिवचन दिलेलं होतं आणि देव बाप्पाने ते अभिवचन पूर्ण केलं. ज्या पण भूमीवर त्यांचे पाय लागले ती भूमी प्रभूची झाली. थोमाचे पाऊल केरळमध्ये लागले, आज भारतामध्ये आहे ना ख्रिस्ती म्हणवणारे. आहे का एखादं राज्य असं भारताचं की त्या राज्याला माहित नाही येशू ख्रिस्त कोण आहे? हल्ली विरोध चाललाय, तो भाग वेगळा आहे. आता फार विरोध चाललाय, पण याच्या अगोदर होता का विरोध? याच्या अगोदर सगळं सुरळीत चाललं होतं ना. पण आता फार विरोध आलेला आहे, तो भाग वेगळा आहे. सर्वांनी देवाचं कार्य, देवाची सेवा व्यवस्थित केलेली आहे. ज्याला वचन देव बाप्पांनी दिलं आणि ज्यांनी ते ग्रहण केलं, त्यांनी ते वचन सांगितल्याशिवाय राहिलेलं नाही. ही परिस्थिती आहे भारताची. म्हणून आज भारतामध्ये सर्वत्र देव बाप्पाची सुवार्ता गाजवली गेली आणि सर्व ठिकाणी एक तरी परिवार हर राज्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये देव बाप्पांनी ठेवलंय. खेडोपाडी पण एखादा का होईना परिवार आहे. आणि मग बाकीच्यांना प्रभूचं वचन सांगण्यासाठी ज्या ज्या बहिणींनी, ज्या ज्या ब्रदरांनी, ज्या ज्या सेवकांनी सुवार्तेच्या माध्यमातून कष्ट घेतले मागील वर्षांमध्ये, त्यांचे कष्ट देव बाप्पाने जीवनाच्या पुस्तकात लिहून ठेवलेत. त्यांनी जरी हे लिहून ठेवलेलं नसलं, पण प्रभूने लिहून ठेवलंय की यांनी माझ्यासाठी पृथ्वीवर काय केलं. आणि अंतिम समयामध्ये जो देवाची सुवार्ता किंवा देवाची सेवा आत्म्याने खरेपणाने करील ना, या अंतिम समयाचं बोलतोय बरं का प्रभू, ध्यान देऊन ऐका. अंतिम समयाचं बोलतोय, त्याच्यासाठी स्पेशल बक्षीस आहे. अंतिम समयामध्ये जो देवाची सेवा आत्म्याने खरेपणाने करण, त्याच्यासाठी स्पेशल बक्षीस आहे. काय स्पेशल बक्षीस आहे? वचनातून बघूया. मत्तेय शुभ वर्तमान 19वा अध्याय 30वा वचन. परंतु जे पहिले ते शेवटले आणि शेवटले ते पहिले असे पुष्कळ जणांचे होईल. ज्यांनी कधी जीवनामध्ये देवाचं काहीच सांगितलं नाही कोणाला, त्याने जर एका व्यक्तीला जर सांगितलं आणि एक व्यक्ती जर प्रभूकडे आला, तर तो शेवटला जरी असला ना, प्रभू म्हणतो तू पाहिला राहशील माझ्यासाठी. आणि ज्याने हजारो लोकांना सांगितलं, लाखो लोकांना सांगितलं प्रभूचं वचन आणि देवाकडे आणलं, देव बाप त्याला शेवटी करणार आहे. वचन तीच भाषा बोलतंय. म्हणून प्रियांनो, अंतिम समय हा गोल्डन समय आहे. ज्यांनी देवासाठी काही केलं नाही ना भावी जीवनामध्ये,
आता कोण असतील ते मला नाही माहिती, कुठं असतील तेही मला माहिती नाही, पण पवित्र आत्मा जर बोलतोय तर पवित्र आत्म्याला ते माहीत आहे की कुणी देवाची सेवा केलेली नाही त्यांच्यासाठी गोल्डन समय आहे की त्यांनी या वचनाप्रमाणे जर बक्षीस आपल्याला घ्यायचं असेल तर एक तरी व्यक्तीला देवाच्या राज्यात आणणं गरजेचं आहे. म्हणून मी तुम्हाला मागील पुष्कळ संदेशामध्ये सांगितलं ना, आपल्या भावी जीवनामध्ये एक व्यक्तीला जर देवाच्या राज्यात आणलं ना, तुम्ही देवाची सेवा केली. न्यायाच्या सामायिक कधीच देवबाप म्हणणार नाही पृथ्वीवर तुम्ही माझी सेवा केली नाही. पण एक व्यक्ती असा प्रभू मध्ये आला पाहिजे, तो प्रभूत आल्यावर प्रभू येईपर्यंत राहिला पाहिजे प्रभू मध्ये, किंवा त्याचं जाणं जर झालं तर ते प्रभू मध्येच झालं पाहिजे असा विश्वासणारा प्रभू मध्ये आणायचं. न तर 2 दिवस आला, तिसऱ्या दिवशी निघून गेला, याला म्हणता येईल का मी प्रभू मध्ये आणलं एखाद्या विश्वासणाऱ्याला? माझ्या सेवेमध्ये एक जणांनी केलं होतं असं. मी सांगितलं होतं मागे माझे जे संदेश आजचा 346वा संदेश मी बोलत आहे. 345 संदेश माझे ऑलरेडी युट्यूबला माझ्या खात्यावर जमा झाले. आजचा रनिंग संदेश 346वा मी देत आहे. एक जणांनी याच 346 संदेशापैकी कोणत्या तरी संदेशामध्ये मी बोललोय, एक जणांनी सुवार्ता सांगितली, देवाकडे एका व्यक्तीला आणलं, पण तो व्यक्ती 2 दिवस राहिला प्रभू. किती? 2 दिवस राहिला, तिसऱ्या दिवशी निघून गेला. आणि जेव्हा मी पुन्हा त्या परिवारात गेलो सुवार्ता सांगायला, वचन सेवा करायला, तेव्हा एका तरुण म्हणला, बाळक साहेब तुम्ही सांगितलं ना एक व्यक्तीला आपल्या भावी जीवनात प्रभू मध्ये आणा, मी एक व्यक्तीला आणलं. पण माझं मन आनंद होणार. बापरे, पवित्र आत्म्याचे आभार म्हणलं देव बाप्पा आभार मानतो तुझे की ऐकणाऱ्यांना तुझं वचन समजतं की मला काय करणं गरजेचं आहे. म्हणलं मग कुठे ते, मग कुठं लगेच उमजल्यासारखे आवाजात. पण काय झालं माहितीये का पाळक साहेब? म्हणलं काय झालं? जो व्यक्ती प्रभूत आला ना 2 दिवस थांबला, तिसऱ्या दिवशी निघून गेला. म्हणलं कुठं गेला? म्हणे जिथं होता तिथं परत गेला. 2 दिवसाचा तो विश्वासी माझ्या नावावर आहे. आता म्हणलं यांची भावना दुखवणं ठीक नाही. मी कधीच कोणाची भावना दुखवण्याचा प्रयत्न नाही करत. मी त्यांना म्हणलं ठीक आहे, ते जिथं गेले ना तिथून परत आणण्याचा प्रयत्न करा. त्यांना म्हणायचं परत तिकडं कशाला गेले, इकडं आले होते, इकडं काही चांगलं नव्हतं का, असं तुमच्या पद्धतीने तुम्ही सांगा. पण एकदम सौम्य भाषेत आणि प्रेमामध्ये त्यांना सांगितलं. आणि मग त्यांनी पण हो म्हणले. पण पुढं चालून असं झालं प्रियांनो की जेव्हा त्यांना कळलं, बऱ्याच जणांना माझं सुरुवातीला कळलं नाही. कारण देव बाप्पाने ज्या प्रकारे आपण मागच्या संदेशात बघितलं ना, सापासारखे चतुर आणि कबुतरासारखे साळसूद असा सेवेमध्ये पवित्र आत्म्याने मला या गोष्टीमध्ये फार चांगल्या प्रकारे वापरून घेतलेला आहे. मी कधीच माझ्या तोंडाने बडाई मारली नाही, पण देव बाप्पाचं वचन सांगायला घाबरलो पण नाही. प्रेषित 2 वचनाच्या प्रमाणावर मी सेवा करतो हे मी प्रत्येकाला सांगितलं. कुणापासून लपवलं नाही की बाबा मी गुपित सेवा करतो किंवा हे करतो. त्यांना पहिलं सांगितलं मी या वचनाची सेवा करणार आहे. आणि जे मला म्हणले ठीक आहे आम्हाला वचन ऐकायचं आहे, तुम्ही कोणत्याही माध्यमातून सांगा, वचनच सांगताना तिथं मी गेल्याशिवाय राहिलो नाही. पण काही जण कालांतराने डायरेक्ट मला बोलले की सेवेला नका येऊ, तो भाग वेगळा. जे डायरेक्ट बोलले ना तिथं मी कधीच पाय न ठेवण्याची इच्छा केली. पण देवाने दाखवल्यावर गेल्याशिवाय पण मी राहिलो नाही. कारण एखादा जर बोलतो ना तर देवाचा आत्मा कधी ना कधी त्याच्या हृदयामध्ये अनुताप निर्माण करतो. अरे भल्या दासाला तो असा बोललास,
वचन ऐकायला भेटत होतं, झालं ना वचन ऐकणं बंद. घरातला एखादा तरी व्यक्ती त्या व्यक्तीला टोचून बोलल्याशिवाय राहत नाही. हा अनुभव आहे माझ्याजवळ. कारण एखादाच व्यक्ती बोलतो कधी पण, सगळं घरदार नाही बोलत बरं का, एखादा व्यक्ती बोलतो आणि एखाद्यामुळं काय होतं, बाकीच्यांची हानी होती आतली. मग असे जे परिवार मला म्हणले आमच्याकडे या प्रार्थनेला, त्यांना शब्द दिला, प्रभूने दाखवलं ना जरुरी. ज्यांचं दाखवलं प्रभूने त्यांच्याकडे गेलोय, ज्यांचे फोन आले त्यांचं प्रभूने दाखवलं नाही, तिथं आजपर्यंत मी पाय नाही ठेवला, आतापर्यंत ठेवलं नाही, भविष्यात मला माहिती नाही. प्रियांनो, सेवेमध्ये देवाची इच्छा जाणून घेणं हे सेवकाने प्रथम समजून घेणं गरजेचं आहे. प्रभूने मला चालवलं पाहिजे, मी प्रभूला चालवलं नाही पाहिजे, याची खबरदारी सेवकाने, सेविकाने, ब्रदराने घेणं फार गरजेचं आहे. आणि जो याची खबरदारी घेईल तो सेवेमध्ये चालवेल प्रभू. जो अशा प्रकारे नाही हे करणार, प्रभू तो मनाचा राजा आहे, मनाचा मालक आहे, कधी कोणाला कितवर चालवायचं, कोणाला कसं काय करायचं त्याच्या हातामध्ये. त्याला कोणी सांगू शकत नाही असं का करतो तसं का करतो, तो आपल्या मनाचा राजा आहे. म्हणून आम्ही नम्र असलं पाहिजे, दीन असलं पाहिजे, दीन असलं पाहिजे आणि प्रभूला आवडणाऱ्या गोष्टी करण्याकडं आमचं लक्ष असलं पाहिजे. पण संदेश तयार करण्यामध्ये कुचराई पण नाही केली पाहिजे. हा संदेश आहे तर सेवक आहे, संदेश नाही तर काय सेवक सांगणार आहे. यांनो, देवाने जर जगाच्या स्थापनेपूर्वी आमची निर्मिती केली, आणखी एक बघू त्याला पाठपुरावा, दुसरा पुरावा त्याला, 2 कोरिंथी 5वा अध्याय 17वं वचन. ठाम पुरावा दुसरा बघा काय, कितवा अध्याय? 5वा अध्याय 17वं वचन. 17. म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठाई असेल तर तो नवी उत्पत्ती आहे, जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले आहे. हा दुसरा सबळ पुरावा आहे. देवाने त्याला ऑलरेडी त्याच समयात नवी उत्पत्ती बनवून ठेवलंय. पण एखादा जोपर्यंत या वचनाला ऐकत नाही तोपर्यंत त्याला कळत नाही की ख्रिस्ताने मला नवीन उत्पत्ती म्हणून बनवलंय किंवा घडवलंय. पण देवाने अगोदरच याची सर्व काही योजना करून ठेवलेली आहे. आणि तिसरं सबळ कारण, अतिशय महत्वाचं कारण आहे, या 2 कारणापेक्षा हे जास्त महत्वाचं कारण आहे. काय तिसरं कारण? फिलिप्पियराचं पत्र 3रा अध्याय 20वं वचन. 20. आपले नागरिकत्व तर स्वर्गात आहे, तेथून प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा येणार आहे, त्याची आपण वाट पाहत असतो. तिसरं कारण म्हणजे आम्ही स्वर्गासाठी देवाने आमची नेमणूक केली, पण आम्ही स्वर्गाच्या वाटेवर त्या प्रकारे चालणं गरजेचं आहे ज्या प्रकारे देवाने आमची स्वर्गाच्या वाटेवर जाण्यासाठी नेमणूक केली. न तर देवाने ह्या वाटेने आमची नेमणूक केली, आम्ही ह्या वाटेने चाललो, होईन का जाणं स्वर्गात? ही प्रक्रिया फार आहे सध्या देवाच्या लोकांमध्ये. देव म्हणतो या वाटेने चला, काही जण असे चाललेत, काही जण असे चाललेत. ज्याला कट मारणं म्हणतात ना दुसऱ्या भाषेमध्ये, कट मारला, अरे मला कट मारून गेला बरं का. कधीही देवाने दाखवलेल्या वाटेवर कट मारण्याचा प्रयत्न करू नये. आणि जे कोणी वचनालाच विरोध करतात ते कोण आहेत मग सांगा आता. म्हणून देवाने वचन आहे तसं ठेवलंय आणि आहे तसं वचन प्रत्येकाने ग्रहण केलं तर तुमचं नागरिकत्व स्वर्गीय आहे हे म्हणायला तुम्हाला धाडस देवाचा आत्मा देईल. पण जर तुम्ही देवाच्या वचनाप्रमाणे चालत नाही, वचनाला दोष लावता, तसं देवाचा आत्मा म्हणन तुम्ही स्वर्गात जाणारे. आज बुद्धीच्या प्रेरणेने सगळेच म्हणतात मी स्वर्गात जाणार आहे, मी स्वर्गात जाणार आहे. तिथं गेल्यावर कळत तू कुठं जाणार आहे. इथून तू काही बोलला, इथं बोललं म्हणजे तिथं तसंच होईन असं आहे का? वचनाप्रमाणे असलं तर जरूर होईल.
पण इथं जर देवाच्या इच्छेप्रमाणे नाही केलं तिथं कस काय जाणं होईल? मग पेत्र कशाला उभा आहे स्वर्गाच्या दरवाज्यावर? असंच उभा आहे का? नेहमी पेत्राचं उदाहरण देवबाप देत आहे आजकाल. पेत्राला फार विशेष आणि विशेष कारणासाठी तिथं उभं केलंय. जे वचनाप्रमाणे चालत नाही, ज्यांनी वचनाला दोष लावलाय त्यांची आडवणूक पेत्र केल्याशिवाय राहणार नाही. आणि तिथं कुणी पेत्राला म्हणणार नाही बरं का, अरे येशू ख्रिस्टने आम्हाला आडू राहिला, तू आडू राहिला, कशाला आडू राहिला, जाऊ दे आम्हाला आतमध्ये. येशू ख्रिस्त जर म्हणला तुम्ही आतमध्ये राहण्याचे योग्यतेचे नाही, आम्ही बाहेर येऊ, पण तू आम्हाला गेटवरच का अडवू राहिला? एकालाही असं बोलण्याची हिंमत कुणी करणार नाही. तिथं पेत्र सर्वांसाठी टार्गेटचा विषय असणार आहे. आज पृथ्वीवर पेत्र टार्गेटचा विषय झाला ना काही जणांसाठी. आम्ही पेत्रचं नाही ऐकणार, पेत्र सांगतो ते नाही करणार, नका ना करू. पेत्र माग लागत नाही, बोलणारा सेवकही माग लागत नाही की करत म्हणून. तिथं गेल्यावर मग सगळ्याची आठवण येईल, अरे पृथ्वी गेला असतं बरं झालं असतं. सेवक उडू सांगायचे वचनाचा विरोध नका करू, वचनाच्या विरोधात बोलू नका. तेव्हा फार मजेने बोलत होतो, घरोघरी जाऊन शिकवित होतो, सांगत होतो. हे वचन सांगणार आलं ना प्रेक्षित 2:38, तो ओनली जीसस आहे, त्याचं काय ऐकू नका. काही जण आजही करत आहेत प्रेयर म्हणून. जे अंतिम समयामध्ये पण देवाच्या या वचनाला दोष लावण्यापासून माघार घेतले. सांगा प्रियानो, आशाचा न्याय कसा होईल व कसा होईल? तो जरी आज छाती बडू बडू म्हणत असलं ना मी स्वर्गात जाणार आहे, जाणं होईल का? वचनात जर पाहिलं तर दिसतंय का जाणं? म्हणून वचनाच्या आरशामध्ये आम्हाला बघायला सांगितलंय देव बाप्पाने. आणि बायबलमध्ये आरशाचं उदाहरणही ठेवलेलं आहे की आरशामध्ये जो उभा राहतो त्याचं सगळं प्रतिबिंब त्याला दिसतं. तसं वचनाच्या आरशामध्ये उभा राहिल्यावर आरसा म्हणून काय व्यवस्थित आहे माझ्या वचनाप्रमाणे. आरसा जर म्हणतोय आत्मिक नाही, मग त्याचं होईल का जाणं? पण वचन दिलंय तुमचं नागरिकत्व स्वर्गीय आहे, तुम्ही स्वर्गात जाणारे आहात. हे वचन आज उडू सांगत आहे. यानं वचनाप्रमाणे करणं आणि वचनाच्या व्यतिरिक्त वागणं या दोन गोष्टी. आता सध्या कुठे आहे प्रभू? तुमच्या इथं आहे ना. तुमच्यासाठी बोध आणि इशारा आहे की तुम्हाला वचनाप्रमाणे राहायचंय का वचनाच्या बाहेर राहायचंय, तुम्ही ठरवायचं. जास्त विश्वासणारे कशामुळं बघले गेलेत माहिती का प्रियांनो? बहुसंख्य मी सेवेमध्ये अनुभवलंय, फार अनुभवलंय बरं का. मी अनुभवलं म्हणून मी बोलायला घाबरत नाही. पवित्र आत्मा बोल म्हणला की मी बोलायला लगेच सुरू करतो. सेवकांच्या मुळे, काही विश्वासणाऱ्यांच्या मुळे, काही विश्वासणाऱ्यांना देवाच्या वचनामध्ये तसं चालता आलं नाही जसं चालण्याची ते आशा ठेवत होते. प्रियांनो, कधीही ख्रिस्ती जीवनामध्ये दुसऱ्याची आडवणूक करणं हे फार धोक्याची सिग्नल आहे. तुम्हाला नाही न करायचं नका करू, पण दुसऱ्याला कशाला प्रोत्साहित करता तुम्ही? दुसऱ्याला जर घ्यायची इच्छा असली तर त्याला कशाबद्दल आडवणूक तुम्ही करता? म्हणून येशू शास्त्री सदुकी पुरुषांना म्हणायचा, तुम्ही स्वतः स्वर्गात जात नाही, पण जे स्वर्गात येऊ इच्छितात त्यांना तुम्ही आडवणूक होतात, आडकाठी होतात. म्हणलं का नाही शुभ वर्तमानामध्ये? यांनो, येशू ख्रिस्ताचे काही काही वाक्य आजच्या समयाला पूर्ण होत आहे. ज्याला जर प्रेषित 2:38 वचन नाही ना ऐकायचं, नका ना ऐकू तुम्ही, पण जे ऐकत आहेत त्यांना तर ऐकू दे ना. काही सेवकांनी सेवेमध्ये प्रियांनो बघा, पवित्र आत्मा कोणती गोष्ट मला बोलायला आज सांगत आहे. मी संदेश सांगतोय, XYZ पाळक आला त्याच घरामध्ये आला ज्या घरात मी वचन सांगतोय. लगेच त्यांना यांचं कशाला ऐकतो तुम्ही, हे ओनली जीसस आहे.
हे काय स्वर्गात जाणार आहेत का? हे स्वर्गात जाणारे नाही. तुम्हाला नसलं जायचं स्वर्गात आहे का यांचं? आता सांगा, एखाद्या सेवकाने एखाद्या परिवारात असं येऊन सांगितल्यावर कोण मला म्हणणार आहे? सांगा ब्रदर संजय. आणि शक्यतो ते पाळत जर त्यांच्याच मंडळीचे असले तर सांगा कोण ते विष बसणारे म्हणून का? ब्रदर तुमचं कंटिन्यू राहू द्या, हे बोलते बोलू द्या त्यांना, तुम्ही तुमचं सुरूच ठेवा, म्हणतील का? लगेच काही विष बसणारे म्हणले ब्रदर आम्हाला हे वचन नाही ऐकायचं, हे वचन नका सांगू. काही जण या शब्दाने थांबले, काही जण म्हणले ब्रदर आजच्या दिवसानंतर आमच्या इथं येऊच नका. हे 2 वाक्य मी ऐकले माझ्या सेवेमध्ये. फार झाडा खाल्ल्या प्रियांनो मी या वचनामध्ये, इतक्या झाडा खाल्ल्यानं आणि इतकं माझा आत्मा त्या वेळेला कळवळला ना. एखादा परिवार मला म्हणला ब्रदर वचन नका सांगू, जा बरं तुम्ही इथून. लय माझा जीव इतका तळमळला ना त्या ठिकाणी, ते मी सांगू शकत नाही शब्दाने. पण देवाच्या आत्म्याने मला धीर दिला म्हणून मी जड पावलांनी का व्हायना त्या घरातून बाहेर निघलो. जितक्या झाडा खाल्ल्या ना तितकी देवाने माझी सेवा वाढवली, म्हणून मला पुरस्कृत पण करण्यात आलं. आता मागील काही दिवसामध्ये एक चांगला सुवार्थिक किंवा चांगली सेवा करणारा सेवक या गौरवाने मला भूषित पण करण्यात आलं. जो करतो ना प्रभूसाठी, प्रभू त्याची आठवण केल्याशिवाय राहत नाही. आणि मी सांगितलं तुम्हाला, उपदेशकाच्या कोणत्याही ब्रदरांशी पालकांशी माझा एवढा संपर्क नव्हता. किंबहुना काही जण तर मला माहीतही नव्हते की हे उपदेशकाचे संपादक आहेत किंवा या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. ही माझी सध्याची परिस्थिती. पण ज्याला देवबाप सन्मानित करण्याचं ठरवतो ना, तो सन्मानित झाल्याशिवाय राहत नाही. कारण देव पाहतो, अरे लय झाडा खाल्ले यांनी, लय त्रास सहन केला, कुठं आपलं तोंड उघडलं नाही माझ्या नावासाठी. त्या तोंडाला सांभाळणं फार गरजेचं आहे प्रियांनो. हे सांभाळता येत नाही आम्हाला कधी कधी. हो म्हणलं की तू म्हणण्याची आमची तयारी असते. होला तू जबाब देणारा देवाला नापसंत आहे. येशूचा कित्ता डोळ्यासमोर येशूने ठेवलाय. तोंडावर थुंकले तरी येशू काही बोलला नाही त्यांना. एकच जण थुकला असन का? एकालाच वाटलं असन का येशूच्या तोंडावर थुका? बाकीचे गप बसले असतील का? एवढे चापका फटके लाथा काय काय मारित होते त्याला, ते गप बसले असतील का थुकल्याशिवाय? अहो किती जण थुकले असतील येशूच्या तोंडावर आम्हाला माहिती नाही. कदाचित त्यांचा थूक येशूच्या तोंडातही गेला असेल, सांगता येत नाही. एखाद्याला मारायचंच म्हणल्यावर तिथं काय दयामाय आहे का? एवढे चापकाच्या फाटकेने मारलं, काट्याचा मुकुट डोक्यात घालायला घाबरले नाही, मग ते फुकायला घाबरतील का? हात त्याचे बांधलेले आहेत खिळ्यांनी जखडलेले, तोंडावर थुकते ती. तुला थूक तरी पुसता आला असन का? चित्र जाणं डोळ्यासमोर. येशूचा छळ चाललाय, त्याच्या तोंडावर थुकत आहे येशू. असा हात त्याचे खिळ्याने जखडले, येशूने पुसला असन का आपलं तोंड? फार आमच्या येशूचे हाल झालेत प्रियांनो, इतके हाल झालेत ना. मला पण माहित नव्हतं, पण हे पवित्र आत्मा बोलत आहे माझ्याशी. एक जण थुकला नसेल येशूच्या तोंडावर, अनेक जण थुकले असतील. आणि जे त्याचे अनुयायी आहे ना, ते बघून रडत असते, अरे थुंकेपर्यंत यांना येशूची दया येईना. मारिया मगदलिया इतर देवाच्या दासी रडत असतील. लिहिलंय तसं की त्या रडत होत्या म्हणून. का रडत होत्या? कारण येशूचे हाल त्यांना बघवत नव्हते. म्हणून येशू म्हणला, माझ्यासाठी रडू नका, आपल्या मुलांबाळांसाठी रडा. आहे ना 5वा शब्द, वधस्तंभावरचा 5वा शब्द येशू ख्रिस्ताचा आहे ना. माझ्यासाठी नका रडू, आपल्या मुलं बाळांसाठी रडा. मला पित्याने ज्या कामासाठी पाठवलं ते काम मी करणारच आहे. हालमध्ये करणार आहे. माझे किती हाल झाले ना, त्याच्यामध्ये तुमचा आशीर्वाद आहे.
मी जर हाल सहन नाही केले तर तुमचे आशीर्वाद रोखले जाणार आहे. आणि सैतानाची हीच इच्छा होती की लोकांचे आशीर्वाद रोखले जावे. यांनी काहीतरी गडबडी करावी येशूने, पण आमच्या येशूने काही गडबडी नाही केली. फार येशूचं दुःख सहन करण्यामाग मोठा इतिहास आहे, पण पवित्र आत्मा तेवढं सांगत नाही जेवढं आवश्यक वाटतो ना. अंतिम समयामध्ये काही जण वचनाचे विरोध करतात ना, त्यांनी त्या वचनाचा सन्मान करावा म्हणून कधी कधी पवित्र आत्मा बोलतोय की वधस्तंभावर माझ्या तोंडावर एक जण नाही थुकला, अनेक जण थुकून गेले. त्यांचा थूक माझ्या तोंडापर्यंत आला असन, ओठापर्यंत आला असन, पण मला तो थूक त्यांचा काढायची अनुमती नव्हती, कारण खिळ्याने माझे हात टांगलेले होते. विचार करा, चित्र आणा डोळ्यासमोर, थुंकतो एखादा व्यक्ती आणि अशा हाते थुंकेचा वगळ खाली चाललाय. आणा डोळ्यासमोर चित्र, काय परिस्थिती असन ती. उगाच त्या मारिया मग्दलिया रडत नव्हत्या. यांनो, पवित्र आत्मा जेव्हा सांगतो ना आपल्या मनातलं, तेव्हा पवित्र आत्म्याचं वाक्य खरं असतं. म्हणून येशू म्हणला, माझ्यासाठी नका रडू, आपल्या मुला बाळांसाठी रडा. म्हणलाय ना, वधस्तंभावर 7 शब्दामध्ये आहे ना एक शब्द. प्रियांनो, देव फार महान आहे. तो बोलणारा पाहिजे, आम्ही नसलं पाहिजे बोलणार. आम्ही असलो ना, आमच्याच्याने काय होणं शक्य नाही. विदेशाकडे पाठवण्याचं ना कारण मोठं आहे. येशू ख्रिस्ताला आठवण झाली, अरे याच्यासाठी मी थूक तोंडावर बर्दाश्त केलाय. हा जरी दुसऱ्या देशात राहतो, तिथं मला सेवक पाठवण्याला राज्यात आणणं गरजेचं आहे, कारण हा जीवनाच्या पुस्तकात पृथ्वीची स्थापना होण्या अगोदर मी याचं नाव लिहिलंय. पण आज सांगताना सांगतात, इस्रायलाच्या बाहेरच्या लोकांकडे का पाठवलं प्रभूंनी? निरनिराळे कारण आम्ही ऐकतो. खरं कारण हे आहे जे वचनासहित प्रभू बोलत आहे. बघा, अजून 2 पाठपुरावे तर त्याच्याकडे अजून देव बाप वळलाच नाही. पहिलं जे वचन आलंय संदेशाचं त्याच्यातूनच चाललंय. निरनिराळ्या माध्यमातून देव बाप त्याच वचनातून तुम्हाला कळवित आहे की बर्नबाला, पाऊलाला विदेशाकडे पाठवण्याचा काय हेतून उद्देश होता. ते जरी जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये पांगलेले होते, तिथं देवाचं वचन सांगण्यासाठी देवाने आपल्या दासांना पाठवलं, आपल्या विश्वासणाऱ्यांना पाठवलं, आपल्या सेविकांना पाठवलं. का पाठवलं? त्यांचा बचाव व्हावा या हेतूने पाठवलं. जे आले ते आज आहेत प्रभूमध्ये, जे नाही आले त्यांना समय आहे, या. आणि विशेष करून प्रेषित 2:38 वचनाचा तर गोल्डन समय आहे. या वचनाचा विरोध थांबला पाहिजे. देव बाप्पाची इच्छा आहे की या वचनाचा विरोध थांबावा. थांबन का या वचनाचा विरोध? हर विश्वासणारा, हर सेवक प्रेषित 2:38 वचनाचा विरोध करणं बंद करील का? म्हणून न्यायाची प्रक्रिया फार कठीण आहे. आज न्यायाची भाषा लय सहजरित्या बोलतो, सेवकही बोलतो, सेविका बोलते, ब्रदरही बोलतो. तिथं गेल्यावर न्यायाची प्रक्रियाची ओळख देव करून देईल. कसा न्याय येतो? जे वचनाचे दोषी आहेत तिथं दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणीच आहे. तिथं दुधाला पाणी, पाण्याला दूध नाही म्हणणार. इथं चाललंय सगळं. कसं पण वागणं असलं नाही, प्रभू मध्ये ना फार चांगले बरं. काही वचनाचा विरोध असला तरी चांगले, पण जो वचनाचा आदर करणार आहे, वचनाप्रमाणे नाही हो, हे गलत रस्त्याने चालले. त्यांची सेवा वेगळी, यांचा विश्वास वेगळा आहे, यांचं सगळंच वेगळं आहे. मग आमचा स्वर्ग पण कदाचित वेगळाच असन. सगळं जर वेगळं आहे तर आमचा स्वर्गही वेगळा असन. पण देवाचं वचन सांगतं एकच स्वर्ग आहे. देवाचं वचन कुठं सांगत नाही 2 स्वर्ग आहेत. मत्तेवाले 28-19 वाल्याचा वेगळा स्वर्ग आहे
प्रेषित 2:38 वचनवाल्याचा वेगळा स्वर्ग आहे असं वचन तर सांगत नाही. पण आज वातावरण तसं झालंय ना. म्हणतात ना 2 फेत आहे, म्हणतात का नाही? ऐकला असेल ना तुम्ही शब्द, 2 फेत, 2 विश्वास, आणखी काय माहित नाही, दोन गोष्टीला अजून काय काय नावं दिलीत कशी कशी. देव 2 नावं बर्दाश्त करत नाही. देव काय बर्दाश्त करतो वाचनातून बघू. योहान शुभवर्तमान 10वा अध्याय 16वं वचन. हे देव बर्दाश्त करतो. 16वं वचन. अजून 5 मिनिटं बोलतो, थांबतो. ह्या मेंढवाड्यातली नव्हे अशी माझी दुसरी मेंढरे आहेत, तीही मला आणली पाहिजेत आणि माझी वाणी ऐकतील. मग एक कळप एक मेंढपाळ असे होईल. ही आहे देवाची मान्यता. या देवाच्या मान्यतेवर कोण चाललाय आज? कोणाला म्हणता येईल या मान्यतेप्रमाणे मी चाललोय? मत्ते 28-19 वचन मानणारे तर कधीच मान्य करत नाही. त्यांना वाटतं प्रेषित 2:38 वचनवालेच गलत आहे, इकडं आणा. आजही धारणा तीच आहे. या मेंढवाड्यातली मेंढर नवत येशू कोणत्या अनुषंगाने बोलला ना, जेव्हा कळलं ना, वेळेच्या आत कळलं तर चांगली गोष्ट आहे. वेळ गेल्यावर जर कळलं ना, काय फायदा नाही. आणि ते वेळ न जाता कळावं म्हणून सेवकांना प्रभू पाठवतोय. ना तर मी असंच येत नाही. मी प्रेषित 2:38 वचनामध्ये ठाम आहे आणि ठामच राहील. का सेवा करतो? कारण देवाला कळवळा येतो. जा बाळा, ते ऐकू अगर नाही ऐकू, स्वीकारू अगर न स्वीकारू, तू तुझं काम करून मोकळा हो. तू आपल्या हात धुवून मोकळा हो. तुला म्हणता येईल मी सांगितलं होतं, त्यांनी नाही ऐकलं, मी काय करू? तुझा आत्मा जबरदस्ती करत नाही कोणावर की हे करच म्हणून. स्वइच्छेने आला तर देव बाप ना करीत पण नाही. तू तुझं काम केलं, आता मी माझं काम करीन आणि ते काम वर आहे, इथं नाही. इथं सर्वांचं चाललंय मजेनी. जसं वाटन तसं वचन घेते, जसं वाटन तसं सेवकाला बोलते. काय काय प्रक्रिया चालल्या तुम्हाला माहिती आहे. सगळं फोडण्यात काही मजा नसती. देवाची इच्छा एकच आहे. जे वचन आता बहिणींनी वाचलं ना, या वचनाप्रमाणे एक कळप तयार झाला पाहिजे. आणि हा कळप देवाच्या इच्छेचा कळप आहे, या काय माणसाच्या इच्छेचा कळप नाही. या मेंढवाड्यातली मेंढर नवत हे जेव्हा कळण आत्म्याच्या प्रेरणेने एखाद्या विश्वासणाऱ्याला सेवकाला, तेव्हा कळण की मला कोणत्या काळपातून कोणत्या काळपात जायचं. जवळ त्याला ते वचनाची परिभाषा कळणार नाही तोपर्यंत वचनाप्रमाणे वचनातच आहे ना. मी मानतोय ना वचन आहे ना माझ्याकडे. बायबल कमी का बायबल विना आहे का? प्रार्थना विना आहे का? मी पण जातो वचन सेवा करायला. सगळं चाललंय. पण या वचनाप्रमाणे देवाला कोणता कळप हवा आहे ते जाणून घेणं गरजेचं आहे. मी जाणून घेतलं, मान्य केलं, म्हणून देवाने मला आशीर्वाद दिले आणि मी आज आशीर्वादित आहे. प्रियांनो, शारीरिक जीवनात तुम्ही कसे पण असा, आत्मिक जीवनात जर देव तुम्हाला चालवतो ना, तर तुमच्यासारखा आशीर्वादित कुणी नाही. जगातलं काही नाही येणार आमच्या बरोबर, पण हे मी जे करतोय ना, हे माझ्या बरोबर येणार आहे. हा धनवान आहे मी, याचा धनवान आहे रोज. म्हणून मी स्वतःला कधीच गरीब म्हणत नाही. मी म्हणतो मी फार धनवान आहे, आत्मिकरित्या धनवान आहे. कारण मी सेवा करतोय प्रभूची. प्रभू माझ्याशी बोलतोय वचनातून, रहस्य फोडून सांगतोय, गुज प्रगट करतोय. कोणत्या गोष्टी प्रभूच्या मनात आहेत तो त्या गोष्टी माझ्या मुखातून प्रभू प्रगट करतोय. बघा, आज थुंकण्याविषयी देव बोलला. आपल्याला मला पण वाटत होतं एखादा व्यक्ती थुकला असेल आणि गेला असेल निघून. एक नाही थुकला, अनेक जण थुकले असतील. अहो, थुकूनच राहिले नाही, त्याचे कपडे काढले त्यांनी. ते म्हणले याच्या अंगावर कपडे नको, हे कपडे आपण घेऊ. त्याच्यासाठी चिठ्ठ्या टाकल्या त्यांनी. येशूचे कपडे तर लक्ष सोडले नाही. दिले ना की येशूच्या कपड्यावर त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या. दिलंय ना. काय वेगळं सांगतोय का मी?
येशूचे कपडे तर लक्ष सोडले नाही त्यांनी. त्यांना कपड्याची देखील दया माया आली नाही येशूच्या, की कमीत कमी कपडे तर राहू दे याच्या अंगावर. कपडे काढले येशूचे. इतके हाल आमच्या येशूचे केले प्रियांनो. आणि त्या येशूच्या वचनाला जर कोणी विरोध करतोय तर येशूला कसं वाटत असेल विचार करा. गंभीरतेने आम्ही वचन जर घेतलं ना आमच्या जीवनात, देवाचा आत्मा म्हणन योग्य वाटेवर चालण्याची सुवर्ण संधी आहे. हे जे तुझे कान ऐकत आहेत, धन्य तुझे कान आहेत की तुला या ऐकायची संधी आहे. अनेकांना या ऐकायला भेटत नाही. म्हणून मी याच्यात रेकॉर्डिंग करतो. इथं जे बोललं जातंय ना सगळीकडे हे जावं. मी सगळीकडे जात नाही, पण हे मला सगळीकडे नेऊ शकतं म्हणून हे करतोय ना. तर हे शो म्हणून नाही, अरे माझे फार मेसेजेस दिसावा, अरे मी टॉप लेवलचा प्रीचर आहे, हो माझ्या हजाराच्या घरात संदेश गेले. मला याची काय आवश्यकता नाही. विश्वासणारे देवाच्या राज्यात एवढे आले ना, त्याच्यात माझी धन्यता आहे. मी काय आज आहे उद्या नाही, माझी गॅरंटी नाही. मी कधी जाणारा व्यक्ती आहे. आतापर्यंत 345 ठिकाणी देवाचं वचन या प्रकारे देव बोलला. पण काही जणांनी मान्य केलं, काही जणांनी मान्य नाही केलं, त्यांचा प्रॉब्लेम. त्यांनो शेवटी एवढं बोलतो आणि थांबतो. आजचं वचन हे बघा, कोणताच पाठपुरावा दाखवला नाही. एकच वचन, खालचे वचन दाखवलेच नाही. पुढच्या वेळेला या वचनातून पुढचा भाग राहिलेला हा पार्ट 1 मध्ये आजचा संदेश मी रेकॉर्ड करेन. पार्ट 2 पुढच्या वेळेला सांगेन. याचे 2 कारण कोणते आणि 2 कारणाला आशीर्वादाचं माध्यम कोणतं पुढच्या वेळच्या संदेशात सांगेन. म्हणून आजच्या या छोट्याशा संदेशातून देव बाप तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देऊ. आमेन. प्रार्थना करा. आपलं काय नाव? म्हणत आहे. बंद करू? हा, बंद कर.